चल फिरून येऊ. उद्या वीकेंड आहे, काय करायचं प्लॅन? हे आता रात्रीचे 1 वाजले, आता कुठे जायचं फिरायला? कोकणला जायचं. चल मी बोलवतो सगळ्यांना. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेले 1. आम्ही एक विचार केला आज आहे जुबिलीचा बड्डे म्हणून कोकणला निघालो थेट. तर माझ्यासोबत आहे आज पवन, अक्षय आणि अण्णा पण आहे. तर असा अचानकच आमचा कधी पण प्लॅन होत असतो. तर आम्ही आज निघतोय कोकणकडे. पण आमचा अण्णा काही दिसत नाही, गल्ली तर सुमसाम दिसते. तर अशा प्रकारे आपण आता पवनची गाडी काढलेली आहे आणि आपण आता निघत आहे. तर आता जवळपास वाजलेले आहे 2 आणि आता आम्ही आलेलो आहे अण्णाला पिकअप करायला. अण्णाला आम्ही घेतलं आणि अण्णाला घेतलं अण्णा काय झोपून राहिला लगेच गाडीमध्ये. आता आम्ही वाट बघतोय आमच्या बाकीच्या मित्रांची. ते आले की आम्ही निघणार आहे. आता आमचं अजून ठरायचं बाकी आहे की कुठं जायचं आहे, अलिबागला जायचं आहे का दिव्याघरला जायचं आहे, ते जाऊन बघू. आणि जाता जाता आपल्याला तामिनी घाटाचा रात्रीचा एक अनुभव घ्यायचा होता. बघू आपलं तामिनी घाटात कसं जातं आहे, काय कोणी कोणी खूप अफवा पसरवलं आहे तामिनी घाटाचं काय दिसतं वगैरे. आज आपल्याला पण अनुभवायचं आहे, तर चला बघूया. तर आता आम्ही निघत आहे आमच्या प्रवासाकडे. तर आमचा गणूभाऊ आज नाराज झाला आहे. गणूभाऊला यायचं होतं पण आमच्या गाडीत जागा नसल्यामुळे जमलं नाही. गणेश प्रवास सुखाचा हो. तू नाराज झालाय का आमच्यावर? नाही नाही, अजिबात नाही. आपण नेक्स्ट ट्रिप डायरेक्ट याला काढू, नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडियाला? येस येस, ओके देन वी विल लिव्ह नाव. येस यू कॅन. तर अशा प्रकारे आम्ही सगळे गाडीत बसलो आणि आता आम्ही निघलो आहे. तर आता सध्या आम्ही हिंजेवाडीमध्ये आहे. आता हिंजेवाडीमधून आम्ही पेसरी TCSच्या रस्त्याने सीधा घोटावडे फाटा टू तामिनी घाट. तर आम्ही निघालो लक्ष्मी चौक हिंजेवाडी इथून TCSच्या मार्गाने. TCSच्या मागून एक रस्ता आहे, तिथून डायरेक्ट घोटावडे फाटा मग तामिनी. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले जवळपास 2:45 वाजलेले आणि आम्ही आता पोचलो आहे मुळशी या गावामध्ये. मुळशीच्या रोडला आम्ही थांबलो आहे. म्हणलं आता जरा प्रवास करायचा, तर जरा चहा पिऊन आपण जरा पुढचा प्रवास करूया. तर आमच्यासमोर एक गाडी पण आहे, ते पण चालले आहे समजा कुठतरी ट्रिपला. चलो. तर असं आमची गाडी थोडं अर्ध्या तासाने लेट आहे, उशीर आली आमची. एक गाडी पुढे आहे, एक गाडी माग आहे. आम्ही थांबलोय चहाला. हे भागवत आहे आमच्या सोबत. आता झाला अंधार, आता काही दिसत नाही. तर आता वाजलेले 3:30 आणि आम्ही थांबलेलो आहे आता पेट्रोल टाकायला. तर गाडीमध्ये पेट्रोल वगैरे फुल करून आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या वाटचालीस. तर आता आम्ही सध्या पोचलो आहे तामिनी घाटामध्ये. तर हा आहे बघा रात्री दिसणारा तामिनी घाट. तर मित्रांनो, अण्णा आपल्याला सांगणार आहे तामिनी घाटामध्ये घडलेली एक सत्य घटना. तर मित्रांनो, आपण आता आहे तामिनी घाटामध्ये. आता आपण भरपूर तामिनी घाट चढलेला आहे. आता अण्णा आम्हाला इथं तामिनी घाटात झालेला एक सीन सांगत आहे, तर चला आपण ऐकूया. ते बघ बरं का, काय आलं तामिनी घाटात नाही का, माझा मित्र होता. तो खूप लहान होता बरं का, म्हणजे लहान म्हणजे तो आणि त्याची फॅमिली पूर्ण गाडीत नाही का 5 जण होते. आणि 5 आणि तो धरून 6 होते. पण त्यांनी छोटा होता नाही का आपल्या वयाचा. ते काय आलं, तो त्याच्या मामाच्या मांडीवर बसला. कुठं समोर तू जिथं बसला की हो तिथंच. त्याचा मामा गाडी चालवते आणि ते काय चालले तामिनी घाटातून. आता तामिनी घाटातून चालले आणि समोर गेले बरं का. ते त्यांना आता एवढी धिंगामस्ती करत चालले भाई की भयंकर. समजा आता मित्रमंडळ म्हणणार कसं आहे की सगळे सोबतचे होते, सगळे धिंगामस्ती करत चालले बरं का. ते पाहुणे गावड्याकडून जाऊन आले. ऐकून घ्या आता. मग काय आलं, मग हे झालं की ते गेले तिथं बरं का. मी काय केलं, त्याच्या याच्याकडे कमी का
आम्ही घाटात गेले आणि घाटात एकदम घाटामध्ये बरं का शेव, एक बस चालली होती बरं का. बस मध्ये काय झालं, ऍक्सिडेंट झाला बसचा. आणि एक बाई का डायरेक्ट झाडात जाऊन अटकली. झाडात कळतं तुला, म्हणजे ऍक्सिडेंट झाला, बस खाली कोसळली आणि ऍक्सिडेंट झाला, ती बाहेर उडून झाडावर पडली. ती अरे झाडावर बाई मेली, ती पण कशी मेली माहितीये का, डायरेक्ट झाडाला अटकेल होती ती. मग तिला आता समजा काढलं बिडलं, ते सगळं मॅटर जे झालं ते झालं. मग काय आलं, ते उभा होती आणि हात देऊ त्यांना. आणि त्यावेळेस काय होत होतं, त्याला जुना किस्सा आहे ना, आपण लहान होत तेव्हाचा. ती बाई आता ती झाडाला अटकली, तिचे समजा आत्मा जी ती अतृप्त होती बरं का. सो आता ती बाई अटकली झाडामध्ये. तर तसं मॅटर आहे, तिची अतृप्त आत्मा ती होती. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना ती गोष्ट होऊन बरेच वर्ष झाले होते बरं का. त्याच्यानंतर काय झालं की सगळ्यांना माहिती होतं की बाबा तिथं आहे काहीतरी, कारण भरपूर जणांना दिसली होती. पण ते नाही का रात्री गेले समजा त्यांच्या घरी म्हणजे त्यांचे ते राहत होते सिटीमध्ये आणि गावाकडे जात होते. तर गावाकडे कार्यक्रम होता, कार्यक्रमावर येत होते. ते पोरग समोर बसेल होते, एकदम छोटस बरं का. ते नाही असं 7-8 वर्षाचं बरं का. काय आलं, चालले रात्री पोलीस नाही समोर. आणि त्यांना काय आलं, एक बस स्टँडवरती एक बाई दिसली बसले, बिस सगळे असे सोडलेले आणि बसलेले. आणि ती हात करते सगळ्यांना, एकदम सुंदर बाई बरं का. तर मग आता एवढे जण होते, हे कशाच थांबले, पहिले धिंगामस्ती गाडीमध्ये चालू. आणि ती समजा समोर अशी बसलेली बरं का. तर मग त्यांना कळालंच नाही, ते सगळ्यांनी बघितलं बरं का, गाडीतल्या जेवढे बी पोर होते का त्यांनी सगळ्यांनी बघितलं की बाबा तिथं कोणतरी बसलेली, ती हात करते. थांबले नाहीये बरं का, हे निघून गेले समोर. आणि एवढा धिंगामस्ता चालू गाडीत. आणि एका पॉइंटला सगळे शांत, कोणी एकमेकाला एक शब्दही बोलणार नाही. मग काय आलं, समोर गेले एकदम घाट उतरताना नाही का, लास्टला काय झालं, सेम बाई डायरेक्ट मधोमध दिसली त्यांना गाडीच्या. आणि तिनं काय करावं, तिनं जे तिचे केस आपटले गाडीच्या काचेवरती. गाडी डायरेक्ट समजा ड्रायव्हर आहे का, त्यांना थांबवलीच नाही गाडी. ते समोर जाऊन त्यांना ते बिबरलं आणि त्यांना गाडी डायरेक्ट घाटाच्या खाली उतरली. तिथं फक्त केस आपटले. त्याच्यानंतर त्याची काच बीच सगळी फुटेल होती. आणि सगळे पुढे जाऊन नाही का थांबले की बाबा काय झालं. ड्रायव्हर थांबला आणि त्याच्यानंतर त्यांचं डिस्कशन झालं. त्यांना सगळ्यांना ती दिसली होती, फक्त कोणाच एकामेकाला सांगितलं नव्हतं की बाबा ती आहे म्हणून तिथे. आणि ही सत्य घटना आहे बरं का, म्हणजे आता लक्षात ठेवा बरं का झालेली घटना आहे. मी कधी भूत नाही पाहिलं माझ्या आयुष्यात, पण ही घटना खरं घडलेली आहे. सर्वांनी अशी सावधगिरी घ्या, बाई दिसली थांबू नका म्हणा, थांबू नका. बाई दिसली सरळ चालल्या जा, केस आपटू द्या नाही तर बाई आपटू द्या, पण आपण आपलं सरळ चालल्या जा. तर अशी ही अण्णाच्या मित्रासोबत घडलेली घटना ऐकून आम्ही सगळे शांत झालो आणि निघालो आमच्या पुढच्या रस्त्याला. कोणी कोणासोबत काही बोलत नव्हतं, सगळे एकदम शांत झाले होते. आणि नेक्स्ट आम्ही डायरेक्ट थांबलो ते चहा घ्यायला. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलेलो आहे तामिनी घाट. घेतला एक ब्रेक, आता काहीतरी चहा वगैरे घेऊ. खूप मोठा असा हा घाट होता, 30-40 किलोमीटरचा. तर मग एक ब्रेक घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो आमच्या डेस्टिनेशनला. आम्हाला आधीच खूप उशीर झाला होता. तर सकाळी आम्ही पोचलो मुरुड येथे. मुरुड जंजिरा तुम्ही ऐकलंच असेल. तर हा मुरुड इथला जो सकाळचा व्ह्यू होता तो बघा. तर आम्ही थांबलो होतो एका जागेवरती, कारण आमच्यासोबत होतं पवन आणि पवनचं होतं सकाळी जॉब. त्याचं काही जास्त काम नव्हतं, 5 मिनटात जॉब होतो. मग आम्ही जिथं नेटवर्क होतं तिथं थोडा वेळ थांबलो. आणि आम्ही थांबलो, मग तेवढ्यात अण्णाचं सुरू झालं की चला आता सकाळी तर आपण थोडा सर्व व्यायाम करूया. आणि हा बघा, व्यायामच्या नावाने PT करत बसलाय. वर कॉलिक दाखव ना आपला.
तर आता सकाळचे वाजलेले 6 आम्ही पोहोचलेलो आहे जंजिरा गाव इथे. तिथं आपला जंजिरा किल्ला आहे आणि हे बघा आमच्या अण्णाची इथं रस्त्यावर चाललेली मस्ती. आलेले आहे आणि आमचा पवन इथं काम करत आहे. सकाळ सकाळी याला आलेलं आहे काम. नाही आली अजून वरना. याला टेम्पुटर. तर आमची मस्ती झाल्यानंतर आम्ही एका जागेवर थांबलो. तिथं होता हा विला. तर हा विला अवेलेबल नव्हता, पण या विलाजवळ असलेला जो व्ह्यू होता ना, त्या व्ह्यूमध्ये जीव अडकला. पण तो काय अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला तिथून अनफॉर्च्युनेटली निघून जावं लागलं. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही इथं जंजिराला पोचलो होतो सकाळी 6 वाजता. 2 तासापासून आम्ही काय हॉटेल बघतोय, पण काही हॉटेल भेटत नाही आम्हाला. आता वाजले 8. सगळ्यांची दुखली पाठ. पण ताण झाला आता लय. तुम्ही येताना बुकिंग करून येत जा, याची काळजी घ्या तुम्ही. आम्ही तर काही घेतली नाही, पण तुम्ही घेऊ शकता. पुढच्या येणार का नाही आता येणार बी नाही आम्ही. वडापाव खाता होता मित्रांनो, फायनली आपल्याला एक विला भेटलेला आहे. इथलं रेंट आम्हाला खूप जास्त पडलेलं आहे, पण तरी काही न भेटल्यापेक्षा काहीतरी भेटलेलं चांगलं. विला प्रायव्हेट पूल मस्त आहे एकदम. अशा प्रकारे आम्हाला भेटलेला आहे एक बेडरूम. बाकीचा घेतलेला आहे आमच्या मित्रांनी उरलेला. आता आम्ही 4 जण शेअर करणार आहे बेडरूम. तर रात्रभर प्रवास करून आल्यामुळे आमची काही झालेली नव्हती झोप. त्याच्यामुळे म्हणलं थोडी झोप घेऊ, मग जाऊ आपण बाहेर. मित्रांनो, आम्ही आलो तो काशीद बीचला थोडंफार शॉपिंग करायला. येताना आम्ही काही घेऊन आलो नव्हतो, खूप अचानक आमचा प्लॅन झाला होता. मग आता आम्ही घेतलेले शॉर्ट्स आणि सेट असतो ना, एक शॉर्ट्स आणि पॅन्ट शर्टचा, तो एकदम मस्त आहे. 350 रुपयाचा सेट भेटून जातो. आमचा मित्र आमच्यापासून दूर गेलेला आहे, जरा हैदराबादला गेला. नाहीतर आज आमच्या सोबत असता काशीद बीचला. सी यू सून. वेलकम. तर मित्रांनो, हा आहे आपल्या विलाचा स्विमिंग पूल. तर आता आम्ही इथं स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे. गरम आहे का पाणी? पाणी गरम आहे. एकदम गरम पाणी. काय पाणी काय डोंगर. मज्जा नाही येऊ लागली गरम पाण्यामध्ये. हे भागवत काय म्हणतो तू? काय पाणी काय डोंगर काय हॉटेल. भांडणं चालू आहे, खूप डेंजर. असे पवन बोलला होता त्यामुळे खूप भांडणं चालू आहे. गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या. तर मस्त असं पूलमध्ये आम्ही एन्जॉय केला. नंतर बाहेर आलो, चहा वगैरे पिली, मग निघालो. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले 7. तर आता आम्ही निघालो आहे बीचकडं. इतक्या वेळेचा आम्ही आता इथं पूलमध्येच एन्जॉय करत होतो विलाच्या. तर बाकीच्यांची तर काही इच्छा नाही आहे यायची, तर आम्ही तिघंच निघालो आहे आणि एक दुबेले पण येते आमच्यासोबत. तर बघू आपण आज कसं आहे वातावरण ते. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आपण काशीद बीच येथे. खूप क्राऊड आहे आज इथे.
मान्सून. मित्रांनो, आपण आलेलो आहे काशी बीच आहे. भरती असल्यामुळे आज भरपूर प्रमाणात लाटा इथं येत आहे. खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहे. तरी पण आपले लोक काय एन्जॉय करतात, मस्त एन्जॉय करतात. लाटा येऊ दे नाही तर काय. डुबीला गेलेला आहे पाण्यामध्ये, त्याला काढायचे होते फोटो. मस्तपैकी असे आम्ही फोटो काढून निघालो घोडागाडी सवारी करायला. तर फर्स्ट टाईमच आम्ही बसलो होतो घोडागाडी सवारीमध्ये. याच्या आधी कधी बसलो नाही. तर घोडागाडीची सवारी करत असताना भागवत हट्ट करायला लागला की मला पण चालवायची. मग आम्ही त्या मामाला बोललो, मामा आमच्या एका मुलाला चालवायची गाडी, चालू देता का? मामा बोलले ठीक आहे चालवा, आपलीच गाडी आहे, बिंदास चालवा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तरी आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून मस्त झोपलो होतो. आता वाजले 11. आता आमचं आवरलेलं आहे, सगळे चहा नाश्ता करत आहे. आता आम्ही निघणार आहे परत पुण्याकडे. आता आम्ही रिटर्न निघत आहोत. तर आपण निघालो होतो काशीवरून पुण्याकडे रिटर्न. आणि रस्त्यामध्ये आमचा प्लॅन चेंज झाला की जाताना आम्हाला पाली लागणार होतं. आणि पालीला अष्टविनायकमधील एक गणपती आहे, तर ते गणपतीचं मंदिर आहे तिथं. मग आपण तिथं जाणार आहे आता. तर सगळ्यांना लागली ती भूक, त्यामुळे आम्ही थांबलो होतो थोडा नाश्ता करायला. तर नाश्ता करून आम्ही डायरेक्ट निघालो होतो बल्लाळेश्वर गणपती मंदिर, जे की अष्टविनायक मंदिरमधलं एक आहे. तर आम्हाला लवकरच दर्शन करून तिथून निघायचं होतं, कारण आमच्यासोबत होता अण्णा आणि अण्णाचे घरचे आलेले होते पुण्याला. तर आम्हाला काही पण करून 2 तासामध्ये दर्शन करून पुण्याला रिटर्न पोहोचायचं होतं. तर मित्रांनो, आम्ही केलेली गाडी पार्क आणि आलेलो आहे पाली इथे बल्लाळेश्वर गणपती मंदिर. हे अष्टविनायकातील एक गणपती आहे. आपण तर मित्रांनो आलेलो आहे आता दर्शन रांगेमध्ये. आज काही एवढी गर्दी नाही आहे इकडं. मित्रांनो, झालेलं आहे आमचं अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन. तर अण्णा काही आमच्यासोबत मंदिरात आला नव्हता. अण्णाने काही आंघोळ केली नव्हती. अण्णाला वाटलं आम्हाला डायरेक्ट आता विलावून डायरेक्ट पुण्याला रूमवरच जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही तयारीच केली नव्हती. पण असा आमचा अचानकच प्लॅन झाला की रस्त्याने आहे तर चला बाबा दर्शन करून जाऊ जाताना. आता आमचा अण्णा लय करत होता काही, त्याची आली होती आई म्हणून. त्याची आई आलेली आहे इकडं पुण्याला, त्याच्यामुळे त्याला जायचं आहे लवकर. काय अण्णा काय म्हणतो, घरचे आले का फोन? दोघंच जायचं, पण घरचे आले तर मग तेव्हा तरी साडू उर्फ झाडू त्याला कुठंच घेऊ नका. कावर कुठंच नाही, काही कामच नाही, फक्त खायचे आणि प्यायचे काम. फक्त साडू. वा वा वा. मित्रांनो, आपला अण्णा गाडी घेऊन जाणार आहे. हो अण्णा आणि मी अण्णा, आम्ही दोघं सोबत गाडी घेणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप संपवून निघालो घराकडे. आणि घराकडे जाताना आम्हाला मिळाला रस्त्याने मिसिंग लिंक.
तर मुंबई पुण्याला जोडणारा हा मिसिंग लिंक खरंच आपला खूप टाईम वाचवतो, जो की आपल्याला खंडाळा घाटातून एवढं फिरून जावं लागतं. ते या लिंकमुळं आपल्याला लवकर आपला टाईम वाचतो. थँक्यू फॉर वॉचिंग.